काम करताना सगळ्यात जास्त मजा आली सांगू? महेश सर. काही नाही समजत आहे. शेतकऱ्यांनीच ठरवावं की इथून पुढचं पीक फक्त स्वतःसाठी काढायचं. जर खरंच तसं ठरवलं तर काय होईल? बरं महाराज, जी आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितल्यामुळे चिडलेले आहेत, तर ते मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त चिडतील आज सगळीकडेच बघितलं तर. आपले त्यामुळे लहानपणापासून एखाद्या मुलामध्ये टॅलेंट असेल ना तर त्याचा बाजार मांडतो. ती मला तिडीक गेली आहे खूप दिवसापासून. ती आता म्हटलं ती करेक्ट केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी थिएटरच्या बाहेर कदाचित जाऊन काय म्हणतात आंदोलन करीन. राजकारण हे गणितच आता बदललेलं आहे. म्हणजे प्रत्येक राजकारण्याने ठरवायचं की माझ्या आत्ता कोण जवळचा आहे. आता चित्रपटांनी करमणुकीपेक्षा मोठ्या पडद्यावर एका कुठल्या तरी विषयाला हात घालणं फार महत्वाचं आहे. त्यावेळेला हे आपल्याच राज्यात होतं ते असं म्हणजे हेल्पलेस असल्यासारखं वाटतं, इम्पॉर्टंट शंड असल्यासारखं वाटतं मला. तर आज माझ्या 4 कोटीच्या पिक्चरला येत नाहीत रे, ते त्या 100 कोटीच्या हिंदी पिक्चरला जातात किंवा 200-300 कोटीच्या तेलुगू पिक्चरला जातात. पुष्पा 2 बरा, मी म्हणजे पांघरून 10 पटीने बरा पुष्पा 2 पेक्षा. रोज ॲव्हरेज पकडला तर 7 शेतकरी रोज आत्महत्या करतो. असं काय आहे की त्याच्यावरती सोल्युशन निघू शकत नाही. आपल्या इथे वाट बघत असा कुठला पिक्चर पडला किंवा तो सेलिब्रेट करतात, पार्ट्या होतात त्याच्या. विथ द गव्हर्नमेंट सपोर्ट मराठी इंडस्ट्री कॅन फ्लाय. मराठी सिनेमांना 45% आहे शेअरिंग का, हिंदीला 50% आहे. नमस्कार, महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 15-16 वर्षांपूर्वी एक सिनेमा येऊन गेला आणि तो त्याने खूप मराठी प्रेक्षकांमध्ये खूप वेगळंच स्थान निर्माण केलं. आता त्याचाच पुढचा भाग असं म्हणता येणार नाही, पण त्या घाटणीची कलाकृती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते, पुन्हा शिवाजीराजे भोसले या कलाकृतीच्या निमित्ताने. आणि आम्हाला प्रेक्षक म्हणून खूप आनंद आहे की आत्ताच्या काळात एका महत्त्वाच्या विषयावर आधारित हा सिनेमा येतोय आणि काही महत्त्वाचा संदेश देऊ पाहतोय. त्यामुळे त्यासाठी तुमचे मनपूर्वक अभिनंदन सगळ्या टीमचं. आणि खूप छान वाटते तुम्ही ते सगळे येणार आहात. सिनेमाबद्दल आणखीन आम्हाला ऐकायला मिळणार आहे, त्या कलाकृतीविषयी खूप उत्सुकता आहे. सर्वप्रथम कार्यालयात आल्याबद्दल आमच्याकडून आम्ही छोटीशी भेट देऊ इच्छितो तुम्हा सगळ्यांना. तर महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक समीर कर्वेसर यांना विनंती करते की सगळ्यांना एक छोटीशी भेट दिवाळी अनुभव प्रकाशित झाले ताजा निर्माते राहुल सुगण, अभिनेते मंगेश देसाई. थँक्यू सर. चौथा नवीन गाडी कालच केली, बस कालच केली, काल केली मी गाडी बुक. दिग्दर्शक महेश मांजरेकर या वर्षीचं नवीन आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ बोडके. राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिषा ठोसर. अरे वा वा वा, आणि अजून एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता आपल्या सोबत आहे आज, भार्गव जगताप. सुरुवातीला तर ट्रेलर उत्तम सुरेख कापला गेलेला आहे, त्यामुळे चर्चा खूप आहे संपूर्ण सगळ्यांमध्ये. आता पुढे सिनेमात काय बघायला मिळणार आहे. पण ट्रेलरच्या शेवटी जे त्रिशाच्या तोंडी वाक्य आहे की 5 वर्षापासून शेतकऱ्यांनी स्वतःसाठीच आपल्या कुटुंबासाठीच पिकवावं, मग शेतकऱ्याचं महत्त्व समजेल. महाराष्ट्राच्या 65 वर्षाच्या इतिहासात आजही शेतकरी आत्महत्या प्रश्न सामाजिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर तसाच होणं भिजत आहे. हे जो प्रश्न इतके वर्ष का उभा आहे असं तुम्हाला वाटतं, जबाबदार कोण आहे? जबाबदार कोण आहे म्हणण्यापेक्षा की ह्याला सोल्युशन नाहीये का हे दुःख उभे घ्यायचं. काय म्हणण्यापेक्षा जबाबदार कोण आहे म्हणण्यापेक्षा का आहे हा मला पहिल्यापासून पडलेला खूप मोठा प्रश्न होता. मी खूप वर्षापासून हा विचार करतोय की साधारण गेल्या 10 वर्षात, फक्त मी गेल्या 10 वर्षाचा इतिहास सांगतो तर 1,25,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या वर्षी साधारण 768
नाही, आता ह्या 3 महिन्यात, मार्चच्या 3 महिन्यात 750च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. म्हणजे रोज ॲव्हरेज पकडला तर 7 शेतकरी रोज आत्महत्या करतो. असं काय आहे की त्याच्यावरती सोल्युशन निघू शकत नाही? आणि बरं, आपण ज्याला हिस्ट्री तपासून बघतो तर त्याच्यात काही म्हणजे अगदी 10,000 रुपयापासून 15,000 रुपयापर्यंत ह्याच्यासाठी यांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे एकीकडे जे मी फाइंड आउट केलं गुगलवरनं, टोटल म्हणजे ज्या सगळ्या इंडस्ट्रीजचे किंवा मल्टीनॅशनल कंपनीची जी कर्ज माफ केली ती साधारण एक 14 ते 15 लाख कोटी रुपयाची कर्ज माफ केलेली आहेत. मग काय म्हणजे त्यांचा जीव मोलाचा आणि ह्यांचं मोलाचा नाही असं का? हे मला खूप वर्षापासून पडलेलं एक हे होतं. आणि त्याच्यावर पिक्चर करायचं होतं, पण कसा म्हणजे काय आहे हे आपण सेन्सिटिव्ह आहोत, महाराष्ट्रातली जनता सेन्सिटिव्ह आहेच, पण त्यांच्यापर्यंत हे पोचतही नसेल कदाचित. म्हणजे किती आपण जाऊन सर्च करतो कुठे गुगलवर फाइंड आउट करतो म्हणून आपल्याला माहिती एवढ्या आत्महत्या होतात. किती मला वाटतं 80% ऑफ द पॉप्युलेशनला माहिती नसेल की आपल्या समोर जे जेवणाचं ताट आहे त्याच्यामागे कुठेही एखादी आत्महत्या असेल लपलेली. तर काहीतरी करायचं आहे. हा जो काय म्हणते हे जे सत्य आहे ते लोकांसमोर आणणं खूप गरजेचं होतं. आणि मग त्यासाठी सिनेमा करायचा तर ॲक्च्युली हे स्क्रिप्ट लिहिलं गेलं ॲक्सिडेंटमध्ये. म्हणजे मी नाळ 2 पाहिला आणि मी खूप इम्प्रेस झालो या दोघांना बघून. आणि मी यांना घरी बोलवलं आणि नंतर मला असं वाटायला लागलं की एक सेल्फिश नीड असते ना की आपल्याला या दोघांबरोबर काहीतरी सिनेमा करायचा. मी त्यांना सांगितलं मी तुमच्याकडे एक सिनेमा लिहिणार, पण लहान मुलांचं कसं असतं ते पटापटा वाढतात. आता मी हे सांगून पण मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं असेल, 2 वर्ष झाले असेल ते आले. आणि मग म्हटलं पटकन वाढली तर. पण मग एक असा थॉट क्रॉस झाला की ह्या 2 मुलांचे वडील शेतकरी असतील आणि त्यांनी आत्महत्या केली तर, आणि मुलींनी तेवढ्यासाठी शिवाजी महाराजांची कट्टी घेतली तर, हा थॉट आला आणि मग एव्हरीथिंग फेल इन टू प्लेस. आणि पुन्हा ते मी कुठेही असं ठरवून की मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, हा जो सिनेमा मीच लिहिलेला, त्याच्या यशामुळे हा सिनेमा असं काही नव्हतं. बरं स्क्रीन प्ले वाईज पण काही दुरान्वये संबंध नाही गोष्टीचा आणि त्या गोष्टीचा. पण हा जो थॉटच आला ना की स्वराज्याच्या निर्मितीसाठी महाराजांनी खूप कष्ट घेतले, खूप लाखो मावळ्यांचे रक्त सांडलं असेल, त्यांचे खूप मोठं बलिदान आहे, तर त्या आपल्या शिवाजी महाराजांना आजच्या महाराष्ट्राची परिस्थिती बघून काय वाटेल, हा थॉट आला. आणि मग बरं आपल्याकडे कुठली गोष्ट ऐकायला एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याचं जो बोललं तर सगळे असे ऐकतील, मग त्यामुळे मग ते शिवाजी महाराज. आणि होत गेलं. पण मला वाटतं आणि एकदा ते हे क्रॅक झालं की कसा करायचा शेतकरी आत्महत्या हा मांडायचा कसा ह्या मुलांच्या आणि शिवाजी महाराजांच्या साह्याने, मग पटापट होत गेलं. मग ते स्क्रिप्ट लवकर झालं, मग ते शूटिंगही जरा फक्त एकच होतं की हा सिनेमा ह्याचं बजेट मोठं होतं. आणि बजेट जेवढं मोठं होतं ते भवेशला पण माहिती आहे की मी त्याला एक बजेट सांगितलं तर त्याच्यापेक्षा वाढलं ते बजेट. आणि पण त्या पिक्चरला गरज होती त्या बजेटची, म्हणजे त्याला तर काही कॉम्प्रोमाइज करण्यात काही पॉईंट नव्हता. पण एक मराठी माणूस अमेरिकेतला, एक सिंधी माणूस मुंबईतला, ह्या 2 एक लंडनमधला मराठी माणूस एकत्र येऊन त्यांनी पिक्चर केला. आणि मला परत का कनेक्ट ह्या सिंधी माणसाची सांगावंसं वाटतं की मी ज्यावेळेला अस्तित्व केलेलं मराठी आणि हिंदीमध्ये त्याचे निर्मातेसुद्धा हेच होते. त्यामुळे मला एक कनेक्ट पण मिळाला. आणि सिनेमाशी तो खूप वर्ष कनेक्टेड असल्यामुळे त्याला ते कळलं की हा सिनेमाचं बजेट आहे. म्हणजे नाहीतर मी एक सांगितलेलं बजेट आणि त्याच्यानंतर जवळजवळ 4 कोटींनी वाढलं ते. त्यामुळे म्हणजे जो एक नॉर्मल मराठी पिक्चरवर खर्च करतो तेवढं बजेट वाढलं. पण सिनेमाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे त्याला ते कळलं की ते राईट ठिकाणी जाते, असं काही हे होत नाही. आणि ते जे काही खर्च होणार आहे तो पिक्चरच्या भल्यासाठीच होणार आहे. आणि आज जेव्हा मी लुक बॅक सिनेमा बघतो मला जो असं वाटलं तसं झालं आहे का? हो झालं आहे. म्हणजे मला अजूनही वाटतं थोडा अजून, पण त्यांनी मला मारलंच असतं त्याच्यानंतर थोडा खर्च वाढवला असतं तर. पण मला राहून वाटतं की मला बैलगाडीच्या
जी एक शर्यत आहे त्याच्यासाठी मला अजून 3-4 दिवस मिळाले असतील तर मिळाले असतं तर बरं झालं असतं. खूप अशा म्हणजे राहून राहून असं वाटतं ना. पण ते कारण मी लिहिताना हा विचार केला नव्हता. मी आपलं लिहिलं बैलगाडीची शर्यत, पण ती शूट करायला म्हणजे जगात काही कठीण नाही, पण सगळ्यात कठीण ते बैलगाडीची शर्यत शूट करणं. कारण त्यांच्यावरती कंट्रोलच नाही काही. बरं ते त्यांनाही माहिती नसतं की आपण रेसमध्ये भाग घेतो. त्यांना फक्त तिथून प्रचंड घाबरलेले असतात ते बैल, आणि त्यांना नुसतं सोडलं की ते सुटतात कुठे त्यांनाच माहिती नाही. त्या ठिकाणाहून त्यांना जायचं असतं, ती गर्दी, तो सगळं वातावरण बघून ना. तर आपण घोडे कसे आपण सांगू शकतो इथे थांब रे, तर इथून पेक्षा तो 4 फुटावर थांबेल पाहिजे तर. एवढंच आहे ना फरक. यांचं थांबणं काही नाहीच आहे. एकदा सुटले की ते कुठे जातात त्यांचं त्यांनाच माहिती. तर ते आणि एकदा धावले की ते मग 1-1.25 तास धावत नाहीत. कारण ते ज्या दिवशी ते धावतात त्या दिवशी सकाळी 4 वाजल्यापासून त्यांना पाणी नाही, खाणं नाही असं. तर ते म्हणजे त्यांनी मला खरंच पाहिजे होतं 2-3 दिवस अजून. पण इन जनरल मला याचा आनंद आहे की हा सिनेमा झाला, आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मला लोकांसमोर मांडता येईल, आणि सिनेमा धरून ठेवेल आणि त्यांना एन्जॉय करतील. असं नाही की बोर आहे की आम्हाला फक्त यांचे प्रॉब्लेम्स बघायचे. रोहित सर, तुम्हाला प्रश्न आहे की आता थांबायचं नाही असं तुम्ही आणि जे स्टुडंट ठरवलेलं आहे गेल्याच्या वर्षी, परंतु आता थांबायचा सिनेमा असेल, मग दशावतार असेल आणि आपली शिवाजी राणी भोसले किंवा तुम्ही पटवर्धनाचा सिनेमा करताय, आणखी एक पुढच्या वर्षी रुबाब म्हणून एक सिनेमा करताय. या सगळ्यातले या पहिल्या 3 सिनेमाचा एक समान धागा आहे, म्हणजे प्रत्येक सिनेमात एक प्रश्न मांडला गेला आणि त्याचा उत्तर शोधायचा प्रयत्न केलेला आहे. मग ते कामगारांचा असेल पहिल्या सिनेमामध्ये, दुसऱ्याच्यामुळे निसर्गाचा असेल, आणि आता संपूर्ण महाराष्ट्र किंवा शेतकऱ्यांचा असेल. वेळोवेळी विषयांच्या किंवा एखाद्या चळवळीच्या मागे उभं राहणं जी या समूह त्याविषयी काय सांगा? माझं असं आता 1.5 वर्ष झालं मला ही जबाबदारी मिळून, आणि जेव्हापासून ही जबाबदारी घेतलेली आहे, अभ्यास चालू आहे की काय होतं आहे, चित्रपट रिलीज होतो आहे, प्रेक्षकांचा प्रतिसाद कशाला मिळतो आहे. ह्या निष्कर्षाला पोचलो आहे मी की आता चित्रपटांनी फक्त करमणूक करायची नाही. कारण करमणुकीची साधनं आता हातात आलेली आहेत. तर करमणूक करण्यासाठी लोकांकडे ऑलरेडी मोबाईल आहे, मग नंतर टी व्ही असेल आणि OTT असतीलच. मला असं वाटतं आता चित्रपटांनी करमणुकीपेक्षा मोठ्या पडद्यावर कुठल्या तरी विषयाला हात घालणं फार महत्त्वाचं आहे. कारण चित्रपट आणि तो विषय ह्यातून जी उत्कट भावना निर्माण होईल, ती निर्माण होणे आता फार गरजेचं झालं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तो स्केल असेल तर चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना तो एक पूल जो असतो तो आपण निर्माण करू शकतो. फक्त आता करमणुकीला तेवढंसं पुरेसं नाही आहे असं मला वाटतं. हा जो चित्रपट आहे ऑब्व्हियसली आपले जे आराध्य दैवत आहेत शिवाजी महाराज आणि आपल्या शेतकऱ्यांचा विषय आहे, आणि मुंबईतल्या मराठी माणसाचा पण विषय आपण हात घातलेला आहे या विषयाला, की संघर्षानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळालेली आहे, आणि आज तिथेच काही ठिकाणी काही सोसायट्यांमध्ये जागा मिळत नाही. हा पण एक प्रश्न ॲड्रेस झालेला आहे. पुढेही मला असं वाटतं झी स्टुडिओ अशाच आशयाचे चित्रपट करण्याचा प्रयत्न नक्की करत राहील. कारण फक्त डिसाईड करून काही होणार नाही. म्हणजे एक क्रिएटर जो असतो तोही आपल्याला एक मिळायला हवा, आणि जेव्हा ते जुळून येतं तेव्हा मला वाटतं मॅजिक हॅपन्स. आणि नशिबाचाच भाग म्हणता येईल की कंटिन्युअसली तिसऱ्यांदा ते होतं आहे, आणि बघू आता प्रेक्षकांचा प्रतिसाद नक्कीच मिळेल. पण वी लुक फॉरवर्ड द एंटायर टीम की इट बिकम्स अ सक्सेस. तुला विचारायचं मला, या सिनेमात ट्रेलरमध्ये आम्ही बघितल्यानुसार या सिनेमात तो एक वकिलाची भूमिका साकारतोय, जो सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं कदाचित काम करतो. प्रत्येकाचे धागेदोरे समजावून सांगणं किंवा काय चुकीचं आहे काय बरोबर, मग ते लहान विषयाला असू दे, महाराजांच्या व्यक्तिमत्वाला असू दे, त्या कॅरेक्टरला असू दे, ती भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली? कारण यापूर्वी मला वाटतं तुम्ही एकत्र काम केलं असेल, नेमकं कसं तुझ्यापर्यंत पोहोचले सर? नाही, एक दिवस मला रँडमली महेश सरांचा फोन आला की या तारखा तुझ्या मला पाहिजेत. म्हटलं ओके सर, आपण एक सिनेमा करतो आहे,
ओके. नंतर मी फक्त एकदा फोन केला सरांना, सर याच्याऐवजी जरा या 2-4 तारखा ॲडजस्ट होतील का, जरा वेगळं काम आहे. तर ठीक आहे. तोपर्यंत मला कुठला सिनेमा काय काही माहिती नव्हतं. त्याच्यानंतर प्रोडक्शनचा फोन आला की या तारखेपासून तुमचं शूटिंग आहे वगैरे सगळं. म्हटलं ओके डन. तोपर्यंत मला काही माहिती नाही. नंतर मलाच असं झालं, म्हटलं आपण सिनेमा करतोय कुठला नेमका. महेश सरांचा फोन तर आला आपल्याला. मग मी हळूच माहिती काढली की कुठला सिनेमा. तेव्हा मला कळलं पुन्हा शिवाजीराजे भोसले. नो डाऊट तेव्हा मला असं वाटलं होतं की हा पार्ट 2 आहे की काय. पण जेव्हा ह्याला भेटलो, लुक टेस्टला भेटलो, तेव्हा मी सरांशी डिस्कस केलं. तेव्हा सर म्हणाले हा पार्ट 2 नाही आहे, ही कथाच वेगळी आहे. आणि आपण या कथेतनं असं दाखवतोय की जर शिवाजी महाराज आज आले तर शेतकऱ्यांसाठी पुन्हा ते कसे उभे राहतील. आणि त्यात एक कॅरेक्टर आहे, ते म्हणजे वकिलाचं कॅरेक्टर आहे. हा वकील कसा आहे, त्याची अवस्था काय आहे, हे तुम्ही सिनेमातच बघावं अशी माझी इच्छा आहे. कारण मुद्दाम ते रिव्हील फार केलेलं नाही, पण मला असं वाटतं ते बघितल्यानंतर तो ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीचा आज समाजव्यवस्था झालेली आहे बधीर, असं मला असं वाटतं. आणि त्याचं ते प्रतिनिधित्व करणारा तो वकील आहे. तो हुशार आहे. आणि नंतर तो कशी सांगड बांधतो, कशा परिस्थितीत सांगड बांधतो, हे सगळं त्यात दाखवलं आहे. पण मला असं वाटतं त्या कॅरेक्टरबद्दल फार न बोलता सिनेमात बघणं फार काय म्हणतात, एक छान मजा येईल बघा. सरांना मी विचारलं की शेतकरी आत्महत्या हा प्रश्न महाराष्ट्रात जो भेडसावतोय, तू राजकारणी जवळून बघतोय इतक्या गेल्या वर्षांमध्ये सिनेमात एक सत्य आहे, तुझी नेमकी यावर भूमिका काय, या प्रश्नाबाबत तुझं नेमकं मत काय? नाही बघ, आता मला ॲज सामान्य माणूस म्हणून जर मी विचार केला, शेतकरी, जसं आमच्या सिनेमामध्ये त्रिशाचा एक शेवटी डायलॉग आहे की शेतकऱ्यानेच ठरवावं की इथून पुढचं पीक फक्त स्वतःसाठी काढायचं. जर खरंच तसं ठरवलं तर काय होईल. मला नेहमी काही प्रश्न असे पडतात की आपण जनरली जी लोक आपली सेवा करतात त्यांच्याबद्दल खूप बोलतो. म्हणजे आपण पोलीस डिपार्टमेंटबद्दल खूप बोलतो, आपण शेतकऱ्यांबद्दल खूप बोलतो, आपली सेवा जे करतात डॉक्टरांबद्दल खूप बोलतो. पण मला नेहमी एक प्रश्न असा पडतो की जर समजा यांच्यापैकी प्रत्येकाने असं ठरवलं आम्ही आता काही कामच करणार नाही, तर आपण काय करू. म्हणजे जर ते असं ठरवू शकतात तर आपण असं का नाही ठरवू शकत की आपण त्यांच्याबद्दल, त्यांना जितकी मदत करता येईल तेवढी आपण केली पाहिजे, त्यांच्या बाजूने आपण विचार केला पाहिजे. हा आपण का विचार नाही करत. हा राहिला माझा एक सामान्य माणूस म्हणून नेहमी मला पडणारा प्रश्न. आता पॉलिटिक्सबद्दल तू बोललास, राजकारणाबद्दल तू बोललास. राजकारण हे गणितच आता बदललेलं आहे. म्हणजे प्रत्येक राजकारण्याने ठरवायचं की माझ्या आत्ता कोण जवळचा आहे, मला आत्ता कोण गरजेचं आहे, त्यानुसार प्रत्येक राजकारणी आपापलं गणित बांधत असतो. हे किती बरोबर आहे, हे किती चूक आहे, हा खूप मोठा काय म्हणतात चर्चेचा विषय आहे. आणि मी तेवढा मोठा नाही आहे किंवा माझी तेवढी वैचारिक बुद्धी नाही आहे की आज त्यांच्याबद्दल मी बोलावं. कारण मला नेहमी असं वाटतं की जसं मराठी इंडस्ट्री किंवा ॲज अ ॲक्टर म्हणून मला माझ्या गोष्टी माहिती आहेत, मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. मराठी इंडस्ट्री या व्यवसायाविषयी मी जसं बोलू शकतो तसं मी त्यांच्याविषयी बोलू शकणार नाही. पण सामान्य माणूस म्हणून मला नेहमी असं वाटतं की त्यांचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच आमचं डिस्कशन पण झालं होतं की महेश सर मगाशी बोलले एका इंटरव्ह्यूमध्ये की महाराष्ट्रातल्या जनतेने समजा 5 करोड जनतेने असं ठरवलं की हा सिनेमा बघूया, 200 रुपये, 100 रुपये, 500 रुपये जे काही तिकीट असेल त्याचं कलेक्शन जितकं होईल त्यातला थोडासा हातभार आम्ही, जेवढा शक्य होईल हातभार तेवढा आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीला लावू. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा एक संधी आहे इनडायरेक्टली डायरेक्टली शेतकऱ्यांची मदत करायची. आणि महाराष्ट्रातली जनता सेन्सिबल आहे, इमोशनल आहे, त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव होते. इतर बऱ्याच ठिकाणावरून आपण मदतीचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. मला असं वाटतं हे एक वेगळं माध्यम होऊ शकतं. राहुलजी, आपसे प्रश्न चाहूंगा, तुम्हाला विचारायचं जसं महेश सर म्हणाले की यापूर्वी जो त्यांचा पहिला सिनेमा होता अस्तित्व, तेव्हा तुमचे काका आणि स्वतः वडील त्या सिनेमाशी संलग्न होते, त्यांनी ती निर्मिती केली होती आणि आज तुम्ही या सिनेमाची निर्मिती करताय. हे एक सर्कल कंप्लीट झालेलं आहे, त्याविषयी काय सांगता? महेश के साथ हमेशा पिक्चर करने में हमेशा हम लोग का वो हमेशा सोचते थे कि, और जब भी महेश ने अस्तित्व बोला था
करने के लिए, तो मेरे अंकल जम्मू सुगंध ने आइडिया सोच के ही महेश को बोल दिया था कि महेश तो कैसा करना है तू कर ले वो। फिर जब भी मी शिवाजीराव भोसले बनने वाली थी तभी मैं महेश के साथ असिस्टेंट था। वो टाइम पे मुझे मौका था तभी महेश के साथ वापस पिक्चर करने का, तभी कुछ हुआ और मेरा नहीं हुआ। और इस टाइम महेश ने जब मुझे ये चीज़ शिवाजी के बारे में बोली तो मैं इतना एक्साइटेड था कि मैं जो पहली बार नहीं कर पाया मैं इस टाइम करना चाहता हूँ। और फिर बजट की तो बात थी ही नहीं, एक बार पिक्चर चालू हुई तो ऐसे ही लग रहा कि पिक्चर इतनी अच्छी बन रही है तो क्या बजट सोचने का। एंड फिर देखेंगे जो होगा आगे। सर सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आणि टीजरमध्ये दिसणारे जे महाराज आहेत त्यांच्यामध्ये वीररस आणि रौद्ररस हा खूप प्रकर्षाने दिसतो की इतर वेळेला भाषणामध्ये किंवा आतामध्ये जे सिनेमे आले त्याच्यामध्ये ते शांत महाराज किंवा पूर्णपणे सारासार विचार करून कृती करणारे महाराज असे दिसले गेले किंवा दाखवले गेले आहेत. हे जे रौद्र रूप आहे हे जाणीवपूर्वक तुमच्यातल्या लेखक दिग्दर्शकाने लिहिलं का? मला वाटतं ना, हो, आता काय आहे की कुठेतरी ना लेखक या मानसिक ह्याच्यातनं जात असतो ना लिहिताना, म्हणजे त्याचं काय आहे, त्याला तो चिडून लिहितोय का काय लिहितोय, कुठेतरी ते डोकावतो कॅरेक्टरमध्ये. पण हा जो राग माझा आहे अगेन्स्ट शेतकरी आत्महत्या, तो कुठेतरी येणं तिकडे स्वाभाविक होतं. बरं, महाराज जी आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितल्यामुळे चिडलेले आहेत, तर ते मला वाटतं ह्याच्यापेक्षाही जास्त चिडतील आज सगळीकडेच बघितलं तर, अशी परिस्थिती आहे. पण ते कुठे अविचारी नाही आहेत, ते त्यांचं चिडणं खूप स्वाभाविक आहे आणि ते असायलाच हवं असं माझं मत आहे. आणि हा राग जो आहे, महाराष्ट्रात काही वाईट घडलं त्याचा राग महाराष्ट्राच्या जनतेला असायलाच हवा, तरच काहीतरी त्यातनं चांगलं निघेल. आपण फार सगळं सहन करतो, जाऊ दे म्हणतो, हा सगळ्यात मोठा दोष आहे. अगदी महाराष्ट्रात महाराष्ट्रीय माणसाची जी परिस्थिती होते ती पण जाऊ दे ह्याच्यामुळेच होते असं मला वाटतं. आज बाकीच्या सगळ्या राज्यात मी खूप फिरतो. मी का खूप फिरतो? कारण मी तमिळ पिक्चरमध्ये काम करतो, मी तेलुगू पिक्चरमध्ये काम करतो, मी कन्नडा पिक्चरमध्ये काम करतो, मी बंगाली पिक्चरमध्ये काम करतो, मी पंजाबी पिक्चरमध्ये काम केलं आहे. त्यामुळे मी बाहेर बघतो आणि त्यांना ते जे आहे ना, ते आपला मराठी माणूस खूपच सहनशील आहे. तर छोटीशीच गोष्ट ही जी मला तिडीक गेली आहे खूप दिवसापासून, ती आता म्हटलं ती करेक्ट केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी थिएटरच्या बाहेर कदाचित जाऊन काय म्हणतं आंदोलन करीन. महाराष्ट्रात ते किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही. नॉर्मली सिनेमा जेव्हा रिलीज होतो त्याचं एक शेअरिंग असतं, म्हणजे आता भाडं राहिलेलं नाही आहे. जे तिकीट विक्री होते त्याच्या 50% निर्मात्याला मिळतात, 50% थिएटरवाला ठेवतो पहिल्या 2 आठवड्यात, कारण त्यावेळेला गर्दी असते. आणि बरोबर आहे, ते भाडं परवडत नाही मराठी माणसाला, तर नाहीच परवडत मराठी निर्मात्यांना. पण हे शेअरिंग आहे. पण ते महाराष्ट्रात मराठी सिनेमांना 45% आहे शेअरिंग. का? हिंदीला 50% आहे, मराठीला 50%च द्या की, आम्ही जास्त पण नाही मागत आहे की तुम्ही मराठी सिनेमासाठी काही वेगळं करता का? तिकडचा समोसा काही स्वस्त विकला जातो का? मराठी शो चालू असताना त्याची जी फी असते टेलिकास्टची, म्हणजे तिकडे ते ब्रॉडकास्ट करतात त्याची, ती मराठी सिनेमाकडनं कमी घेता का? मग तुम्ही आम्हाला 45% का देता? किंवा मग सरसकट सगळ्यांना 45 करा, हिंदीवाल्याने 45 करा. तर हे म्हणजे ज्या वेळेला हे आपल्याच राज्यात होतं ते असं म्हणजे हेल्पलेस असल्यासारखं वाटतं, इम्पॉर्टंट शंड असल्यासारखं वाटतं मला. तर ते करेक्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि समजा हे बोलणं माझं गेलं जे मराठी माणसासाठी खूप काही करतात त्यांच्याकडे किंवा सरकारकडे, तर त्यांनी त्याच्याकडे जातीने लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याच राज्यात जर का आपली गळचेपी होत असेल तर काय पॉईंट आहे मग ह्या राज्यात असणं. आणि मला वाटतं की काही मराठी सिनेमा हा कंटेंट वाईज कुठे कमी पडत नाही. आपल्याला बजेटचा प्रॉब्लेम, पण त्याचे इश्यू खूप मोठे आहेत. ते म्हणजे आपण आपल्याकडे पण आपल्यालाही हा विश्वास होणं गरजेचं आहे की आपण खर्च केला समजा पिक्चरवर, तर आपण हिंदी सिनेमाच्या बरोबरीने आज जसे तमिळ, तेलुगू, कन्नडा सिनेमा जसे देशात सगळीकडे चालतं तसं मराठी चालायला काहीच हरकत नाही.
आपण टॅलेंट वाईज एक सुदभरही कमी नाहीत आपली मुलं. डिरेक्टर्स पण ते हिंदीच करतातच की ते पण डिरेक्ट. म्हणजे आज आदित्य सरपोतदार असू दे किंवा आपला दुसरा कोणतो निखिल महाजन आहे, लक्ष्मण होते वगैरे करतात आहेत की. त्यामुळे तसं नाही. आपण आत्ता आपल्याला ते पाहिजे की आपण बॉर्डर्स क्रॉस करून बाहेर नेले पाहिजे आपले सब्जेक्ट. आणि त्याच्यासाठी काय करणं, त्याच्यासाठी कसं आहे की एक कोणते असं विजनरी असणं गरजेचं आहे. जसं कोणते होंबाळी फिल्म म्हणजे एक कन्नडामधला तो उठला आणि त्यांनी कन्नड पिक्चरची परिस्थिती आपली आहे तीच होती. तिथे पण तमिळ आणि तेलुगू सिनेमाचं वर्चस्व जास्त होतं. तिथे त्या होंबाळे फिल्मनी एक पिक्चर केला, KGF, मग पार्ट 2 केला. सडनली लक्षात यायला लागलं की आपण पिक्चर चांगला केला तर तो इथे पण बघितला जाईल आणि तो देशभरात पण बघितला जाईल. आज कंटाराचं उदाहरण ताजं आहे. एक कन्नड सिनेमा, त्याच्या समोर एक लागलेला सिनेमा ह्याचा करण जोहरचा धर्मा फिल्मचा पिक्चर लागला त्याच दिवशी. हा कन्नड भाषेतला सिनेमा हिंदीत डब केलेला सिनेमा, तो आज जर का त्या हिंदी पिक्चरची मोठी स्टारकास्ट, मोठं प्रोडक्शन हाऊस, त्याचं एक तिकीट जात असेल तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये त्या कन्नड सिनेमाची 13 तिकीटं जात होती. एवढा मोठा हिट होता तो, 13 टाइम्स बिगर. बरं, त्यातला हिरो म्हणजे कॉमन मॅन, सगळ्यांनी बघितलं आहे त्या ऋषभ शेट्टीला, अगदी कॉमन मॅन. काही गरज नाही आता गुड लुकिंग, हेवी बॉडी, 8 पॅक बीट पॅक, काही गरज नाही. तुम्ही मला कंटेंट आहे, लोक बघायला तयार आहेत. इथे एक सुपरस्टार, तिकडे तो ऋषभ शेट्टी, 13 टाईम मोठा पिक्चर हिट होता. तर आपले नट पण चांगले आहेत. आपल्या बेसिकली आपल्याला एक बॅकग्राऊंड आहे थिएटरचं, त्यामुळे आपल्याकडे ती तयारी आपली चोख आहे. आज आपले मराठी ॲक्टर तिकडे हिंदीत रोल करतात पण ते साईड रोल करतात. तिकडे कोणाचे तरी, मी तर खूप वर्षापासून ओरडतोय की आपण एकत्र येऊया. मी तुला एक सिंपल गणित सांगतो. गणित, आज साधारण एक असं आपण धरूया की 70 पिक्चर बनवले जातात आणि रिलीज होतात वर्षाला. त्याचं ॲव्हरेज आपण जर का हे काढलं बजेट, तर कोणाचं बजेट समजा 3 कोटी असतं, कोणाचं 4 असतं, कोणाचं 5 असतं, असं धरू आपण ॲव्हरेज. चला मी कमीच करतो, मी म्हणतो ॲव्हरेज आपण 3 कोटी धरू. 1 कोटी त्याच्यावर लागणारा PNA धरू, 4 कोटी. समजा 80 पिक्चर बनत असेल म्हणजे 360 कोटीचा 360 कोटी खर्च केले जातात सिनेमावर त्या वर्षी. त्या 360 कोटीच्या अगेन्स्ट रिकव्हरी होत असेल मला वाटतं 60-70 कोटी, तेवढी नाही होत. मग हे जे 300 कोटी वाया जातात ना, त्या मला सद्ग्रहस्थांना सांगायचं आहे की आपण एकत्र येऊ की आपण एक मोठा फंड तयार करू. तुम्ही टाका ते पैसे, तुम्हाला पिक्चर करायचं आहे ना, टाका. समजा एक 200 कोटी आज झाले तर मी त्या लोकांना ॲडव्हान्समध्ये 3 वर्षानंतरचा चेक देऊ शकतो तेवढाच. तुम्ही किती टाकले? 3 कोटी. हे 3 कोटी प्रॉफिट. ह्यात हे जे 300 कोटी पिक्चरवर खर्च करा, तिथे 4 पिक्चर हिट गेले तरी 300 कोटी रिकव्हर होतात. पण आपल्याला एखाद्या पिक्चरची डिमांड असते की ह्याला तेवढा बजेट पाहिजे, तर ती आपल्याकडे नाही आहे. कोणी खर्च करत नाही, घाबरतो. का घाबरतो? कारण हा सिनेमा आपण बाहेर नेऊ शकतो का? पण आपण जर काही मोठा सिनेमा केला तर तो आपण डब करून, जसा कन्नड सिनेमा, जसा तेलुगू सिनेमा ऑल ओव्हर इंडिया रिलीज करतात की जगभर रिलीज करतात, तसं आपणही करू शकतो. म्हणजे ज्या वेळेला कुठला तो राजमौलीचा पिक्चर आपला बाहुबली, डिस्ट्रीब्युटर कोण होते? इकडे झाले ना की अनिल थडानी आला की मी करतो डिस्ट्रीब्यूट. तर त्यांना पण कळतं ना पिक्चर बघून की हा चालणार आहे. आपण 100% बनवू शकतो. आणि जे लोक वाया घालवतात ना आपले पैसे 4 आणि 5 कोटी, त्यांना मी गॅरंटी देऊ शकतो की मी तुम्हाला तुमचे पैसे तरी परत देऊ शकतो, ह्याची खात्री बाळगा. पुढचं बाकी तुमचा किती बिझनेस त्याच्यावरती प्रॉफिट. पण हे आपण आपला बार रेस करणं खूप गरजेचं आहे. आज आपण तुम्ही म्हणजे एक सिम्पल ज्याला उदाहरण देतो, जसं की माझ्याकडे आज 300 रुपये आहेत खिशात समजा, आणि मी गेलो बाहेर आणि माझ्याकडे 2 रेस्टॉरंट आहेत. एक मला 7 कोर्स डिनर देत आहे आणि एका ठिकाणी मला जेवण बरं असेल पण काही नाही, एक भाकरी, एक भाजी, एक डाळ भात, बस एवढंच देते. मला ऑप्शन आहे. इथे पण 300 रुपये घेतात, इथे पण 300 रुपये घेतात, मी तिकडे जाईन ना. तर आज माझ्या 4 कोटीच्या पिक्चरला येत नाहीत रे, ते त्या 100 कोटीच्या हिंदी पिक्चरला जातात किंवा
200-300 कोटीच्या तेलुगू पिक्चरला जातात. मला मराठी सिनेमा हा तुम्ही काय म्हणतात त्याला, एक हातातली फुटपट्टी घेऊन तुम्ही समोर तलवार पण नाही, समोर मशीन गन असलेल्या माणसाशी कसे लढाल तुम्ही. इफ आय वॉन्ट टू कॉम्पीट विथ देम, माझ्याकडे काहीतरी असू दे ना, की माझ्याकडे मी त्या पिक्चरला काहीतरी देऊ शकेन. कंटेंट वाईज आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, पण आपण काय करतो, एखादा पिक्चरला कंटेंट चांगला आहे पण त्याचं बजेट 15 आहे, मग तो आपण 4 मध्ये करायचा प्रयत्न करतो, तिथे एक्सपोज होतो आपण. आपल्याकडे पण कोणतरी असा एक प्रोड्युसर हवा किंवा आम्ही एकत्र येऊन असं एक फंड निर्माण करावा जिथून आपल्याला हवे तसे पिक्चर आपल्याला करता येतील. असं पण नाही की मला आय एम नथिंग अगेन्स्ट 4 crore का फिल्म, एका पिक्चरची डिमांड जसं समजा 4 कोटी रुपये तो करतो की कंटेंटवाला. मी पांघरुण 3 कोटीत केलाय, पण त्याला तेवढीच गरज होती ना त्या पिक्चरला. आणि तो मी पांघरुणला, मी उद्या मला कोणी म्हणाल पांघरुण बरा आहे का कुठला एखादा समजा पुष्पा 2 बरा, मी म्हणून पांघरुण 10 पटीने बरा पुष्पा 2 पेक्षा. परत कंपॅरिझन इज नॉट अबाउट कंटेंटला तुम्हाला तेवढे पाहिजे. आपल्याकडे काय सगळेच कंटेंट आपण 4 कोटीत करायला बघतो. म्हणजे आता एखाद्या आमच्या एका निर्मात्यालाच मी सांगितलं, माझ्याच निर्माला त्यांनी एका पिक्चरमध्ये पैसे कमवले, मला नावं नाही घ्यायचे, तुम्हाला काही बघ ना काय 3-1 कोटीतलं काय पिक्चर असलं म्हटलं. असं नसतं रे. एखादा सब्जेक्ट लिहिला जातो, नंतर आपण ठरवूया की त्याचं बजेट किती आहे. तर त्यांचं मानसिकताच ती आहे की आपण एक 3-1 कोटीत पिक्चर बनवूया. तर हाऊ विल मराठी सिनेमा ग्रो. म्हणजे क्रिकेटची बॅट आपण एक फळकूट घेऊन नवी अगदी स्लॅसेंजरच्या बॅट्स किंवा गननमूरच्या बॅट घेऊन ते खेळतात आणि आपण आपले एक कुठेतरी आपल्या कार्पेंटरनी बनवलेलं फळकूट घेऊन नाही खेळू शकत ना क्रिकेट. हा खूप मोठा फरक आहे. आणि माझी खरंच आहे, म्हणजे आज तुमच्या प्लॅटफॉर्मवरून मला ही कळकळीची आहे की लाईक माइंडेड प्रोड्युसर्सनी एकत्र आहे ना, बसा तरी निदान, पैसे नका टाकू चला. बरं, मी काय एकटा पिक्चर तेवढे करणार नाही आहे. आज माझ्याकडे पैसे असतील तर आज मी नागराजच्या घरी जाऊन सांगेन, नागराज काय कर तुझ्याकडे, कर माझ्यासाठी. आज मी आदित्य सरपोतदारला सांगेन, तुला काय करायचं का रे, कर माझ्याकडे. तर माझ्याकडे एक डिरेक्टरची पण टीम तयार होते. माझ्याकडे रायटर्स, चांगल्या रायटर्सकडे जाऊन सांगेन की मी बाबा संजय पवार ये, बाबा ये बस तू. मराठीतनं काय आहे, पैसा नसल्यामुळे तर लेखकालाही पैसा मिळत नाही. आज मी तर लेखकाला सांगितलं पैसे देतो, तोही तयार होतो ना माझ्याकडे काही चांगलं लिहायला. तर ते खूप करता येतं. तर हे अपील आहे माझं की या एकत्र, आपण एकत्र येऊन आपल्या इथे काय, आपल्या इथे वाट बघत असं कुठला पिक्चर पडला किंवा तो सेलिब्रेट करतात, पार्ट्या होतात त्याच्या. मग आपण त्या बाबतीत जरासं आपले चेंज होणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे गव्हर्नमेंट, आपलं गव्हर्नमेंट आज खूप वर्षांनी आता आपलं गव्हर्नमेंट आपल्याला हेल्प करायला तयार आहे. म्हणजे मी असं ऐकलं की 10 कोटी ते 4 पिक्चर त्यांना करायचे. प्रॉब्लेम कुठे येतो, संत महात्मे थोर पुरुष नाही हो, त्यांचे पिक्चर नाही बघायचे तुम्हाला. तुम्ही ते 10 कोटी टाकता ते सक्सेसमध्ये कन्वर्ट होऊ द्या. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ते म्हणाले की मग समजा आपण अण्णाभाऊ साठेंवर पिक्चर करा. मला अण्णाभाऊ साठेंवर पिक्चर करण्यापेक्षा तर फकीरा करायला आवडेल की. हे म्हणतो की काही तुम्ही त्याच्यावरती हे लावू नका काही एखादी, मग म्हणजे काय होतील, मग तुम्हाला महाराष्ट्रात काही दरवर्षी 5 बायोपिक्सच येतील. पण तरी हे गव्हर्नमेंट थोडंसं पॉझिटिव्ह आहे की आज तरी ते एक पाऊल पुढे येत आहेत. आय हॅव सजेस्टेड, तर ते म्हणाले निदान त्यांच्या कलाकृत्या तरी किंवा सोशली रेलेव्हंट काही सब्जेक्ट असेल तरी तुम्ही त्याला हेल्प करा. आणि जे मी दरवेळेला म्हणतो, मी तोंड उघडलं की म्हणतो की सबसिडी बंद करा. सबसिडी इज वन फॅक्टर विच हॅज रुइंड मराठी फिल्म इंडस्ट्री. आता हे मला ह्याच्यासाठी मला खूप जण शिव्या घालतात की तुला काय करायचं. माझं म्हणणं हे आहे की मला काही गव्हर्नमेंटचे पैसे वाचवायचे नाही आहेत. तुम्ही कलेसाठी किंवा सिनेमासाठी किंवा नाटकासाठी काहीतरी करताय, व्हेरी गुड, ॲप्रिशिएटेड, वेलकम. तुम्ही थिएटर बांधा की, म्हणजे तो मराठी सिनेमा तिकडे जाईल ना. मी खूप अशी ठिकाणं आहेत जिथे पॉप्युलेशन मोर दॅन 50,000 जिथे एकही थिएटर नाही. ते जर का तुम्ही केलं तर कुठून तरी त्याला फायदा होईल की. माझं म्हणणं आहे की तुम्ही हे सबसिडी देण्यापेक्षा ना त्या वर्षातली एक चांगली कमिटी ठेवा 5 जणांची, चांगली, परत सांगतो मी, की जे डिसाईड करतील की कुठले 4-5 पिक्चर यावर्षी चांगले आले, त्यांना द्या की उचलून पैसे, त्यांना प्रोत्साहन द्या की ते पुढे काहीतरी चांगलं करू शकतील.
ते बरं आपल्या इथे कसं आहे, आज स्टेट अवॉर्डला पैसे पण देतात, हे पण देतात, ॲप्रिसिएशन गव्हर्नमेंट कमी करत नाही. बेसिकली माझं 2-3 जरासं इकडे तिकडे ट्विक केलं ना, तर विथ द गव्हर्नमेंट सपोर्ट मराठी इंडस्ट्री कॅन फ्लाय. म्हणजे आज आपण, आणि सगळ्यात मोठं आपलं दुर्दैव आहे की आपल्या महाराष्ट्रात, दुर्दैव नाही म्हणू शकत, एक हे आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेलास तरी प्रत्येक माणसाला हिंदी येतं. हा आपल्या इंडस्ट्रीसाठी सगळ्यात मोठा धोका आहे. कारण त्यांना तेच म्हटलं, 300 रुपयात मी 7 कोर्स डिनर खाऊ का साधं जेवण जेवू, ते किती स्वादिष्ट असेल ना तरी तो 7 कोर्ससाठीच जाईल. तुझ्याकडे यायचं मला जसं सरांना विचारलं की या आपल्या सिनेमामध्ये महाराजांचा रौद्र रूप आणि वीर रूप जास्त दिसतंय, जे आजवर तितक्या प्रकर्षाने वेगवेगळ्या सिनेमात आलं नव्हतं. पण आजवर अनेक कलाकारांनी, अभिनेत्यांनी महाराज भूमिका साकारली आहे आणि ती साकारणं नक्कीच जबाबदारीचं काम असतं. पण ही जबाबदारी पेलवताना नेमकं तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होतं आणि तुला तो रौद्र रूप सादर करताना काय नेमकं वाटलं किंवा काय नेमकं तुझ्या मनात सुरू होतं तेव्हा? म्हणजे 2-3 चॅलेंजेस होते. जसं तू म्हणालास की एकतर छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल त्यात अनेक जणांनी केलेला आहे. पण जसं सर म्हणाले की ह्या चित्रपटातले जे महाराज आहेत हे प्रचंड म्हणजे आत्ताच्या शेतकरी आत्महत्या आणि ह्या म्हणजे त्यांनी स्वराज्याचं जे एक स्वप्न बघितलं होतं तर त्याच्या एक्झॅक्टली कदाचित ऑपोजिट आत्ताची परिस्थिती आहे, म्हणून ते चिडलेले आहेत. तर समजा ते खाली आले असते तर त्यांना किती त्रास झाला असता. आणि त्यांनी काय, कारण त्यांच्यासाठी स्वराज्याच्या बांधणीसाठी लढणारी जी लोक होती, जे मावळे होते, तेच शेतकरी होते. म्हणजे हंगामात शेती करायची आणि मग शत्रू चालून आला की मग तेच त्यांचं सैन्य होतं. तर असं स्वराज्याचं स्वप्न ज्या महाराजांनी पाहिलं होतं आणि आज जर शेतकरी लाखोंच्या संख्येने अजूनही आत्महत्या करतोय तर तर तो जो संताप आहे तो काय असू शकतो हे स्क्रिप्टमध्ये सुद्धा लिहिलेलं, कारण त्याच्यातले जे वाक्य आहेत ते खूप ज्वलंत डायलॉग्स आहेत सगळे. तर त्या डायलॉगमध्ये तो राग सगळा होता. आता करताना सरांनी मला सांगितलं होतं की आपल्याला प्रचंड चिडलेले महाराज करायचे, तर कधीतरी करत असताना, परफॉर्म करत असताना कधीतरी माझा राग कमी होत असेल किंवा कधी कधी वेगळ्या पद्धतीने तो सीन करून बघायचा का, असं ज्या वेळेला असेल तेव्हा सर मला गाईड करायचं की नाही, त्यांना एक्झॅक्टली कसं अपेक्षित होतं तो अँगर. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो कॉन्टेंटच इतका स्ट्रॉंग आहे, तो इतका अस्वस्थ करणारा आहे की माणूस म्हणून आपण ते वाचले, ते सगळे तो जो ॲनालिसिस वाचला, ते आकडे वाचले तर खूप अस्वस्थ वाटाल आणि त्याच्यावर आपल्यालाच एक चिडचिड व्हायला लागते. आणि मग कदाचित तो विचार करून ते डिलिव्हर केल्यामुळे ते खूप जेन्युइनली आलं असं मला वाटतं. झोपली तुझ्या निमित्ताने हा सिनेमा घडलाय हे तुला समजतंय? काही नाही समजत आहे. हा सिनेमामध्ये उत्तम काम केलंस त्यामुळे हा सिनेमा आज घडतोय असं मलाच मगाशी म्हणाले. तुझ्या सेटवर त्याच्याबरोबर काम करायचे, म्हणजे महेश सर असायचे, सिद्धार्थ असायचा, भार्गव असायचा, या सगळ्यांसोबत काम करताना नेमकं तुला सर्वात जास्त कोणावर काम करायला आवडायचं? मला पृथ्वीक दादा आणि राजे आणि त्याच्यानंतर दादा आणि नित्यश्री मावशी आणि महेश सर. मी लास्ट पुढच्या पिक्चर मधून तू बात मी लिहिला होता तुझा रोल. आता मला एक मस्त दाखवतो मला लहान आता दिला मग तुला तिला घेणार, मग भार्गवला घेणार, मग ह्याला घेणार, मग मंगेश दादाला घेणार, आणि एखादा रोल असेलच तर तुला छोटासा. कोणाबरोबर काम करायला सगळ्यात जास्त मजा आली सांगू? महेश सर. आबा, कारण की ते माझ्या आजोबा आहेत म्हणून.
भार्गव कसा आहे तू? म्हटलं दादा. तुला हे गांभीर्य कळतंय? हो हो काय तुला नेमकं या सिनेमाविषयी काय वाटतं तुला? मला तू चांगलं होतं की हा व्यक्ती होता पण त्याच्या आत्महत्या. कारण मी आता बघितलं की 4-5 दिवसापूर्वी एक पू आला होता. पू ते कोणतं गाव होतं ते मला आठवणार पण ते पू आलं. तिथे तिची माणसं होती तर घरी वर आले होते घर. त्यांचे पिक्चर त्यांचे चेचरी त्यांचं भाई ते वरती आले होते आणि त्यांनी त्याचं जे हाणलं आणि ते पाण्यानंतर ते त्यांचे पैसे त्यांचे जाण्या त्यांचं जेवण त्यांचं तर ते त्याचे राहायचे दिवसभर. तर ते आपण हा फिल्म राहतो मग त्याचे आम्हाला त्रास होतं हे अजून तुम्हाला माहीत पण आहे. तर आमच्या मुंबई हेच आहे की पण पैसे आहे जनवेल याच्या बापा जनवेल आणत नाही म्हणून आत्महत्या जात आहे. ते खूप मोठी होती आमचं. म्हणजे जर या दोन्ही बालकलाकारांना त्याच्यासोबत काम करणं त्यांना दिग्दर्शन करणं ते सोपं होतं का नेमकं काय अवघड होतं त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे? नाही मी एक तर ना नॉर्मली ज्या वेळेला आपण सिनेमे करतो की बाल कलाकार असतात ना तर आपणच त्यांना ना मोठ्यांसारखं बोलायला लावतो. म्हणजे कित्येक वेळा आता हा विषयांतर आहे थोडंसं ते जे आता त्या जसं कोण बनेगा करोडपतीमध्ये तो मुलगा आहे मग त्या मुलाला दोष देण्यात काय पॉईंट आहे का? लोकांना एवढं माहिती आहे की ते मूल आहे त्याला तुम्हीच घडवलं आहेत ना तसा त्याच्या मागची भावना बघा. तर आपल्याकडे मुलं काम करतात ना नॉर्मली तर ते थोडंसं नॉर्मली नॅचरली बोलत नाहीत किंवा त्यांना जरा त्यांच्या तोंडी अशी जरा कठीण कठीण वाक्य दिली जातात. मी ह्यांना खूपच कलोक्युअल जसं नॉर्मल बोलताना तसंच बोलायला दिलेलं मी. म्हणजे डायलॉग पण लिहिताना मी एकतर कोणाला स्क्रिप्ट देत नाही कोणालाच देत नाही म्हणजे तर त्या मुलांनाही देत नाही. मग तिकडे मी सांगतो ते बोलायचं नॉर्मल बोलतात तसं बोला. काय असतं की नाहीतर ना तो सगळे लेखकाची वाक्य बोलल्यासारखी बोलतात. ह्यांना पण मी काय देत नाही कारण आपल्या नटांना एक स्क्रिप्ट दिलं ना की त्यांना वाटत असतं की दे आर द ग्रेटेस्ट ॲक्टर्स इन्क्लुडिंग मी. म्हणजे असंही नाही की मी माझे हे म्हणत नाही पण आपल्यालाही वाटत ना की आपण आता हा रोल मी असा करेन ना असं प्रत्येकाला वाटत असतं सबकॉन्शियसली कुठेतरी. आणि मग ते तयारी करून येतात आणि मग ते कदाचित माझ्या थिंकिंगच्या पलीकडे असेल ना मग ते तोडणं खूप कठीण होतं म्हणून मी स्क्रिप्ट देत नाही. तिकडे जागेवर आले की सकाळी हे घ्या बाबा तुमची वाक्य तुम्ही 4 टेक घ्या मला हरकत नाही पण मी वाक्य तुम्हाला देणार नाही आधी कारण तुम्ही तयारी करून याल. ती मला नटाची तयारी नको असते त्याची स्पॉन्टेनिटी त्याचं नॅचरल हे बाहेर यावं म्हणून मी देत नाही. तसं मी ह्यांनाही देत नाही. मला तुम्ही टेक घ्या आणि ते इतकं त्यांनी नॅचरली केलं आहे ना मुलांनी तर कमाल आहे. म्हणजे मला भार्गवचं खरंच कमाल वाटते की भार्गवला एक्झॅक्टली माहिती असतं त्याला काय अपेक्षित आहे त्याकडनं आणि तो रिॲक्ट होतो. म्हणजे भार्गवचं कसं भार्गव त्या सिच्युएशनला रिॲक्ट होतो खूप नॅचरल रिॲक्ट होतो. मला कधी कधी कंट्रोल करायला लागतं त्याचं कारण कट माहिती नाही मग तो आपला सुटतो मग ते मला अरे थांब बाबा कट पण आणि ही मुलगी तर गिफ्टेड आहे. शी इज म्हणजे खूप वर्षांनी आपण बालकलाकार असं बघतो ना ज्याला बालकलाकार वाटतो तो म्हणजे तो मी नाळमध्ये अजूनही मी आय कॅन्ट गेट ओव्हर नाळ. मग त्या वयाच्या मुलीला कसं सांगितलं असेल त्या डायरेक्टरचं खरंच कौतुक सुधाकरचं त्यांनी कमाल काम करून घेतलेलं तिच्याकडे आणि ते कुठेतरी आय थँक हिम बिकॉज तो नसता तर मलाही मिळाली नसती. तर ही मिळायला माझ्या कारणीभूत तो आहे आणि या सिनेमाला पण मी ह्यांना का क्रेडिट देतो कारण हे नसतं तर मी हा सिनेमा लिहिला नसता म्हणजे तो सुचला नसता. पण हे खूप गोड पोर आहेत आणि त्यांना काही स्पेशल ट्रीटमेंट दिली जात नाही. नॉर्मली लहान मुलांना ना सेटवर खूप स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. वी ट्रीट देम लाईक चिल्ड्रन पण काही गरज नसते ना त्यांना चॉकलेट घे रे मग तीच तशी लाडावून करतात तसं नाही आहे. आणि ती शी मिक्स ते बोथ ऑफ देम मिक्स विथ एनीबडी. म्हणजे माझ्या स्पॉट बॉय बरोबर पण ते तितकेच आपुलकीने असतात जेवढे ते हिरोवर आपुलकीने असतात. काही सेटवर तुम्ही मुलं बघत ना तर त्यांचं ते पण असतं ते असे हिरो बिरोशीच चांगले बाकीच्यांची ते ट्रीटमेंट असतं. त्यामुळे ही चिल्ड्रन आर व्हेरी गिफ्टेड. केबीसीच्या ज्या मुलाचा उल्लेख केला तर नेमकं त्या निमित्ताने त्या पालकत्व किंवा त्या पालकांना नेमकं काय सांगू इच्छिता? पालक पण आहेत आणि खूप आहेत. आता ते कसं असतं ना आपल्या इथे आपण लहानपणापासून एखाद्या मुलामध्ये टॅलेंट असेल ना तर त्याचा बाजार मांडतो.
जे माझ्या पण बघण्यात आहेत ते मुलं अशी खूप टॅलेंटेड, पण मग तो खूप त्याला चांगले आहेत. अरे आला हा का, हे बोलून दाखव, ते बोलून दाखव. इट इज सो इरिटेटिंग. तुम्ही त्या मुलाला तेव्हापासूनच दाखवता की समथिंग डिफरंट, समथिंग स्पेशल. मी जे करतो ते काहीतरी वेगळं आहे. हा जो त्याच्या वयाच्या, हा मुलगा प्रचंड हुशार असणार, प्रचंड हुशार असणार. तर त्याला लहानपणापासून आलं असेल, नाही मला प्रश्नाचं उत्तर, मला येतं उत्तर. तर हे कुठेतरी एनकरेज केलं गेलंय. कळलं? त्या मुलाचा दोष नाहीच आहे ना. बरं मी तर बघतो की तो ट्रोल केला जातोय. म्हटलं तुम्हाला तो लहान मुलगा आहे रे, त्याला काय तुम्ही ट्रोल करताय? त्यांनी अमिताभ बच्चनचा अपमान केला, त्याला कुठे माहिती आहे? त्याला लहानपणापासूनच सांगितलं गेलं की अरे आपण हुशार म्हणतो रे. मी तुला एक प्रश्न होतो, त्याची 3 मला प्रश्न विचार फक्त. तर ते अरे मग ते कोणाला तरी अरे सुना इसको देखो ऐसा आता है, असं करून केलं जातं. आपले ते ती जे घाणेरडी सवय ना, आपण मुलाच्यात एक टॅलेंट असेल ना त्याची वाट लावतो, मग तो ॲरोगंट बनतो. तो पुढे अशी उदाहरणं माझ्यासमोर आहेत आता काही, पण नाव घेत नाही. पण मला दिसतंय, बरं मी सांगतो त्याच्या आई वडिलांना, तुम्ही ह्याचं माकड करताय, माकड नका करू. त्याला पण ॲरोगन्स होतो आणि मग तुम्हाला पुढे त्रास होईल.